प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। येस म्हणजे कर्ता, वॉज आणि वेअरला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो, आयएनजी म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय, वो म्हणजे ऑब्जेक्ट, मराठीमध्ये आपण त्याला कर्म म्हणतो। आपण मराठी बोलत असताना जर वाक्याच्या शेवटी खालील प्रत्यय आले तर तो चालू भूतकाळ असतो। आपण रोज मराठी बोलतो, परंतु मराठी बोलत असताना आपल्याला समजत नसतं की त्या वाक्यामध्ये काळ कोणता आहे। तर अशा वाक्यात शेवटी आयएनजी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये त असं म्हणतो। त होतो, त होते, त होतास, त होतीस, त होतात, त होता आणि त होती असे प्रत्यय येतात। म्हणजे आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण जे काही बोलतो ते वाक्याच्या शेवटी हे प्रत्यय येत असतील तर तो 100% पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ असतो। याचे उदाहरण बघा, मी पुस्तक वाचत होतो, त होतो। आम्ही पुस्तक वाचत होतो, तू पुस्तक वाचत होतास, ती पुस्तक वाचत होती, तो पुस्तक वाचत होता, ते पुस्तक वाचत होते। म्हणजे काय, त होतो, त होते, त होतास, त होतीस, त होतात, त होतात, त होती असा जर वाक्याचा शेवट होत असेल तर तो 100% चालू भूतकाळ असतो। हे आपण लक्षात ठेवावे। धन्यवाद।